सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 69 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रुद्र, दामिनी आणि पद्मिनी पिक्चर बघायला गेले होते. पिक्चर सुरू झाला, लाईट ऑफ झाली, सगळीकडे अंधार पसरला आणि दामिनीने रुद्रच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि फार रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन रुद्रसुद्धा तिच्यामध्ये हरवून गेला. आणि पद्मिनीला विशालची खूप आठवण यायला लागली. आणि इतक्यात कोणीतरी पद्मिनीचं तोंड दाबलं आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, पल्लवी, मी विशाल. तशी ती शांत झाली. आनंद आणि आश्चर्य असे दोन्ही भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते, पण अंधारामुळे काहीच कळत नव्हतं, दिसत नव्हतं. त्यानं तिचा हात दाबला आणि खेचला आणि ती त्याच्या मागे गेली आणि लगेच तिच्या जागेवर दुसरी एक बाई बसली आणि विशाल तिला सगळ्यात पाठीमागे बाल्कनीमध्ये घेऊन गेला, जिथं कोणीच नव्हतं. रात्रीचा शो होता, 9 ते 12चा, आणि पिक्चर एकदम रोमॅन्टिक होता. आता रुद्रनं थोडंसं त्याच्या बाजूला पाहिलं. ती स्त्री त्याला दिसली आणि त्याला वाटलं पद्मिनीच आहे. आणि इतक्यात दामिनीनं त्याचं तोंड स्वतःकडे वळवलं. काहीच न बोलता तिने त्याच्या शर्टचं एक बटन काढलं आणि त्याच्या भारदस्त छातीवरून हात फिरवू लागली. तसतशी रुद्रच्या अंगात आग पसरायला लागली आणि त्याचे श्वास फुलत चालले होते. आणि आता रुद्रचं लक्ष समोरही नव्हतं आणि शेजारीही नव्हतं. तो फक्त दामिनीच्या स्पर्शाला फील करत होता. रुद्रस्वामी वितळायला सुरुवात झाली होती आणि त्यानं दामिनीचा हात घट्ट पकडून ठेवला त्याच्या छातीवर, कारण तिचा तो स्पर्श त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. पण दामिनी ऐकत नव्हती. लग्न झाल्यापासून एकांत आणि मनसोक्त असा प्रणय त्या दोघांना करता आलाच नव्हता. कुठेतरी दूर हनीमूनला जावं, सगळ्या टेन्शनपासून लांब असं वाटत होतं, पण वेळ मिळत नव्हता आणि परिस्थितीसुद्धा तशी नव्हती. आणि त्यात रुद्र घरचे प्रॉब्लेम असताना एन्जॉय करणं शक्यच नव्हतं. दामिनीच त्याला समजून घेत होती आणि हट्ट करत नव्हती कुठेच जाण्याचा. आणि आत्ता पहिल्यांदा असा एकांत मिळाला होता. सगळ्या टेन्शनपासून लांब होता रुद्र. आणि आता त्यानं सुद्धा तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. तशी दामिनीसुद्धा थरथरली आणि त्याच खुर्चीत आणखीन त्याच्याकडे सरकून बसली. तिचा इलाज चालत असता तर ती त्याच्या मांडीवरच जाऊन बसली असती. दोघांचाही रोमॅन्स खूप उच्च कोटीचा होता. आणि आता इकडे पाठीमागे जाऊन बसलेला विशाल आणि पद्मिनी एकमेकांना खेटून बसले होते. आणि ती खूप एक्साईट होऊन म्हणाली, साहेब, तुम्ही इथे कसे आलात? तुम्हाला दामिनीनं सांगितलं ना की आम्ही पिक्चरला येणार आहोत? विशाल म्हणाला, मीच तिला सांगितलं होतं की तुम्हाला घरातून बाहेर काढ म्हणून. मला तुम्हाला किती भेटायची इच्छा झाली होती. ती म्हणाली, आता फक्त पल्लवी म्हणा ना, अहो जाहो का करता? विशाल म्हणाला, ते महत्त्वाचं नाही गं, तू भेटलीस हे महत्त्वाचं आहे. आणि ती त्याच्या कानाजवळ तिचे ओठ घेऊन जात म्हणाली, साहेब थँक्यू, मी तुम्हाला खूप मिस करत होते आत्ता. आणि आता विशालही त्याचे ओठ तिच्या कानाजवळ घेऊन जात हळूच म्हणाला, मग या गुलामाला काय बक्षीस मिळेल? ती हसली आणि तिने त्याच्या कानावर किस केला. तसा विशालही हसला. त्याच्या अंगभर रोमांस उचलायला लागले आणि कानाला गुदगुल्या झाल्या. तो शहारला आणि म्हणाला, पल्लवी, जागा चुकली तुझी किस करण्याची. आणि तिने एक आवंडा गिळत पुन्हा त्याच्या डाव्या गालावर किस केला. विशाल म्हणाला, पल्लवी, पुन्हा जागा चुकली, आणखी थोडं उजवीकडे सरक, मग तुला बरोबर जागा सापडेल. आणि आता ती खूप हसली, पण मनातच. तोंडात तर इतकं हसू होतं, अगदी साखर पेरल्यासारखं, कारण हे सरप्राईज इतकं खास होतं आणि खूप मोठं होतं की तिला काही बोलता येतच नव्हतं. आणि आता तिनं त्याचे दोन्ही गाल तिच्या हातात घेतले आणि तिच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून तिने जीभ फिरवली आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि आता विशालनं तिला उठवली आणि सरळ मांडीवरच घेतली. पद्मिनी घाबरून म्हणाली, साहेब, अहो बघेल ना कोणीतरी, रुद्र इथेच आहे, त्यानं पाहिलं तर?
विशाल आता आर या पार असं समजून फार बेफिकीरपणे म्हणाला, आज काय व्हायचं ते होऊ दे. त्यानं पाहिलं तर चांगलंच आहे. माझीही हिंमत होत नाही त्याला सांगायची आणि कधीतरी स्फोट होऊच दे. आणि आता सगळं देवाच्या भरोश्यावर ठेवून आलोय पल्लवी, असं म्हणून त्यानं तिची नाजूक कंबर दोन्ही हाताने घट्ट पकडली आणि आणखीन खूप जवळ ओढली आणि किस करू लागला. आणि आता दोघेही एकमेकांच्या तोंडात तोंड घालून खूप डीप किस करत होते. बराच वेळ किस करून झालं आणि ती आता त्याच्यापासून दूर झाली आणि पुन्हा तिच्या खुर्चीत येऊन बसली. तिचं सगळं शरीर धरणीकंप झाल्यासारखं थरथर करत होतं आणि तिने त्याचा एक हात हातात धरून ठेवला होता. विशालने दुसरा हात तिच्या पाठीमागून टाकला आणि तिच्या कानाच्या पाकळीवरून तो एक बोट हळूच फिरवू लागला. तशी आता हळूहळू पद्मिनीला तिच्या शरीरात आग निर्माण होत आहे असं जाणवायला लागलं आणि त्याच्या स्पर्शाची धुंदी तिला चढायला लागली. तिचे डोळे पेंगुळल्यासारखे बारीक व्हायला लागले. तिच्या डोळ्यात मादकता उतरली होती. विशालने तोच हात तिच्या गालावरून फिरवला, एक बोट तिच्या ओठांवरून फिरवलं. नुसती आग लागली होती तिच्या शरीरात आणि तोही तापला होता. विशालनं तो हात हळूहळू तिच्या छातीच्या बाजूने खाली खाली कमरेपर्यंत आणला आणि तिच्या मांडीवरून फिरवू लागला. तशी पद्मिनीनं तिची एक मांडी उचलून दुसऱ्या मांडीवर ठेवली आणि आणखीन विशालकडे तोंड करून बसली. आणि आता इकडे रुद्र आणि दामिनी सुद्धा एकमेकांना खूप उत्तेजित करत होते. त्यांचं तोंडाला तोंड अजून लागलं नव्हतं, कारण ते गर्दीत बसले होते. दोघेही सगळं विसरून गेले होते. आणि आता दामिनी हळूच रुद्रच्या कानात म्हणाली, रुद्र घरी चल ना, मला नाही राहवत आता. रुद्र आता गप्पच बसला होता, कारण त्याचे शब्द घोटले होते, घशातच अडकले होते. ती पुन्हा हळूच हट्ट करून म्हणाली, रुद्र जाऊया ना घरी. असं म्हणून तिने त्याच्या मांडीमध्ये हात घातला आणि रुद्र घसा साफ करून म्हणाला, ओके चल. असं म्हणून दोघेही उठले आणि आता पद्मिनी शेजारी आहे की नाही हे रुद्र विसरूनच गेला होता. कारण पद्मिनी पहिल्यांदाच अशी त्याच्यासोबत बाहेर आली होती, तेही इतक्या वर्षातून. आणि आज ती सोबत असेल असं त्याला वाटलंच नाही. आणि दामिनीमुळे तो सगळं विसरून गेला होता, अगदी स्वतःलाही. आणि पाठीमागच्या दरवाजाने ते दोघेही बाहेर निघाले. विशाल आणि पद्मिनी तिथंच बाल्कनीत बसले होते. त्याच्या शेजारून दोघे निघून गेले आणि जाता जाता रुद्रचं लक्ष त्या दोन लव्ह बर्ड्सवर गेलं. अंधारामध्ये एकमेकांमध्ये हरवून गेले होते ते दोघे, पण फक्त अंधारात दोन आकृत्या दिसत होत्या. आणि रुद्र लाजला, हसला आणि त्यानं पटकन दामिनीला आणखीन जवळ ओढून घेतली आणि त्याच्या बगलेमध्ये घट्ट पकडली आणि मनात म्हणाला, बहुतेक सगळेजण इथे रोमॅन्स करण्यासाठीच पिक्चरला येतात. आणि आता रुद्रचा मूड तर खूपच रोमॅन्टिक झालेला होता. आणि रुद्र दामिनी सरळ घरी निघून गेले. विशाल आणि पद्मिनी मात्र तसेच हरवून गेले होते एकमेकांमध्ये. आणि आता रुद्र घरी आला हे तर पद्मिनीला माहीतच नव्हतं. आणि विशालने त्याचे दोन्ही हात तिच्या अंगावरून फिरवायला सुरुवात केली आणि ती म्हणाली, साहेब जास्त नका ना पुढे जाऊ, आपण थिएटरमध्ये आहे, रुद्र इथे आहे. विशाल म्हणाला, पल्लवी अशा वेळी त्याचं नाव काढून माझं मूड नको ना घालवू. आणि ती गप्प बसली. आणि इतक्यात इंटरव्हल झाला, लाईट लागली, तसे दोघे भाणावर आले. आणि आता नक्कीच रुद्र पद्मिनी शेजारी नाही हे बघून तिला शोधाशोध करणार, म्हणून दोघेही घाबरले. आणि पद्मिनी त्याला म्हणाली, साहेब तुम्ही इथेच थांबा, रुद्रला दिसू नका, मी जाते त्याच्याकडे. असं म्हणून ती पुढे गेली तर कोणीच नव्हतं, रुद्रही नाही आणि दामिनीही नाही. तिला तर फार मोठा धक्का बसला. आता काय करायचं? हे दोघे नक्की गेले तरी कुठं? तेही असा पिक्चर अर्ध्यात सोडून, हे तिला समजतच नव्हतं. आणि ती पुन्हा विशालकडे आली आणि म्हणाली, साहेब ते दोघे तर इथे नाहीत, कुठे गेले असतील? विशाल तिला म्हणाला, पल्लवी अगं जे झालं ते चांगलं झालं ना, बहुतेक ते घरी गेले असतील तुला विसरून, मला तर असंच वाटतंय. ती बारीक तोंड करून म्हणाली, आता काय करायचं? विशाल म्हणाला, आता आणखीन रोमॅन्स करायचा, कारण आता कोणाचीच भीती नाही.
आणि ती लाजायला लागली. मग दोघेही बाहेर आले आणि तो म्हणाला, तू काही खाणार? ती म्हणाली, हो ना, भूक लागली आहे. मग दोघेही पिक्चर सोडून हॉटेलमध्ये गेले. तो म्हणाला, तू काय खाणार? ती म्हणाली, जे तुम्ही खाल तेच मी सुद्धा खाईन. विशाल म्हणाला, पण मला तर आत्ता भूकच नाही, माझं पोट भरलंय, अगदी तुडुंब. ती म्हणाली, पण माझं नाही ना पोट भरलं. विशाल म्हणाला, ओके चला तर मग पुन्हा थिएटरमध्ये, तिथं खूप अंधार आहे. आणि ती खूप लाजली. मग दोघांनी जेवण केलं आणि पुन्हा थिएटरच्या बाहेर आले आणि गप्पा मारत बसले. ती म्हणाली, साहेब खूप रात्र झाली ना, मला घरी जायचं आहे. विशाल म्हणाला, पल्लवी तू पोलिसासोबत आहेस, अशी घाबरतेस काय? मी सोडतो तुला घरी, डोंट वरी. ती म्हणाली, तुम्हाला झोप नाही आली का साहेब? मला खूप झोप आली आहे. विशाल म्हणाला, नाही, मला रात्रीच्या 2 वाजेपर्यंत झोप येत नाही, कारण मी रातकिडा आहे ना. आणि ती हसली आणि म्हणाली, साहेब तुम्हाला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले ना, तेव्हा तुम्ही इतके रोमॅन्टिक आणि इतके फनी असाल असं मला वाटलंच नव्हतं. खूपच कडक शिस्तीचे वाटले होता तुम्ही मला, आणि सिरियस चेहरा तुमचा होता. किती? आणि विशाल म्हणाला, अगं दिसतं तसं नसतं, माझाही सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. मला सुद्धा विनोद कळतात आणि विनोद करता येतात, पण मला माझी ड्युटी परमिशन देत नाही ना तो वापरण्याची, म्हणून मी तो लपवून ठेवला आहे. आणि आता ती थोडी त्याच्याजवळ सरकली तसा विशाल म्हणाला, पल्लवी अगं मला इथे सगळे ओळखतात, इतक्या जवळ नको येऊस. मग ती हसली आणि पुन्हा थोडं अंतर ठेवून उभा राहिली आणि म्हणाली, का? पोलिसांना त्यांची पर्सनल लाईफ नसते का? तो म्हणाला, असते ग, आम्हाला सुद्धा पर्सनल लाईफ असते, पण ती पर्सनलच राहिलेली बरी ना. अशी 4 चौघात ती पब्लिक करायची नाही, मला आवडत नाही. ती हसून म्हणाली, जशी तुमची इच्छा. आणि आता तिथे इतक्यात एक जण आला आणि म्हणाला, पद्मिनीताई, तू पद्मिनीताई आहेस ना? आणि हे नाव ऐकून विशाल दचकला आणि त्याच्यापेक्षा जास्त पद्मिनी दचकली. आणि ती म्हणाली, कोण तुम्ही? मी नाही तुम्हाला ओळखत. तो मुलगा म्हणाला, तुम्ही नाही मला ओळखत, पण मी ओळखतो, मी रुद्रचा मित्र आहे. रुद्रकडे मी तुमचा फोटो पाहिला होता एकदा. आणि आता झाली का पंचायत? आता विशालला हे कळलं तर काहीच खरं नव्हतं. खोटं तरी कसं बोलणार ना, कारण रुद्रचं नाव घेतं होतलं त्यानं. आणि विशाल देखत तिला काहीच नाकारता येईना. आणि पद्मिनी कसं तरी हसत म्हणाली, हो का? अरे पण माझं नाव पल्लवी आहे आणि माझ्या आईचं नाव पद्मिनी आहे. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल ऐकताना. आणि तो मुलगा म्हणाला, अच्छा असं होय, असेल असेल, पण ताई तुमचं लग्न ठरले की काय? हे जुजू आहेत का? आणि आता हे ऐकून विशाल थोडा गालात हसला. आणि पद्मिनी म्हणाली, हो ठरलं आहे माझं लग्न. आणि तो मुलगा म्हणाला, पण रुद्रनं मला काहीच नाही सांगितलं. आता भेटू दे त्याला, चांगला जाब विचारतो. अच्छा ताई, बाय बाय जिजू, असं म्हणून तो गेला. आणि पद्मिनी घाबरून म्हणाली, साहेब आता यानं रुद्रला सांगितलं तर? विशाल म्हणाला, तर खूप बरं होईल, काय व्हायचं ते होऊ दे गं, मला खरंच आता काही नाही वाटत. उलट वाटतं की कुठून तरी त्या रुद्रला समजावं आपलं प्रेम आणि त्यानंच वाचा फोडावी, म्हणजे मला पुढचं बोलायला सोपं होईल. आणि आता इकडे रुद्र दामिनी घरी आले. दोघांचं पटकन मिलनसुद्धा झालं, कारण ते खूपच उतावीळ होऊन बेडरूममध्ये आले होते. आणि विवस्त्र अवस्थेत असलेल्या दामिनीला जवळ घेत रुद्र तिची मस्करी करत म्हणाला, दामिनी अगं पिक्चर कसा होता गं? आणि आता या वाक्यानं दोघांनीही एकमेकांकडे दचकून मोठे डोळे करून पाहिलं आणि दोघेही एकाच वेळी मोठ्यानं म्हणाले, ताई. आणि आता दोघे उठले आणि दामिनी म्हणाली, रुद्र, अरे आपण ताईला विसरून आलो. आणि रुद्र म्हणाला, आई शपथ, मी इतकी मोठी चूक कशी केली दामिनी? हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू कशाला माझ्याजवळ आलीस आणि रोमॅन्टिक झालीस? दामिनी म्हणाली, रुद्र, तूही रोमॅन्टिक झालास ना, म्हणून आला ना माझ्यासोबत. मला एकटीला दोष का देतोस तू? रुद्र म्हणाला, मग तू का सुरुवात केलीस? आता यांचं पुन्हा सुरू झालं कॅट फाईट. दामिनी म्हणाली, रुद्र ऐक ना, आधी पटकन जा आणि ताईंना घेऊन ये, मग काय असेल ते बघू. अरे त्या किती घाबरल्या असतील, त्यांच्याकडे फोनसुद्धा नाही आणि पैसेसुद्धा नाहीत रिक्षाने घरी यायला. आणि त्या नवीन आहेत ना रुद्र इथे, त्या कधीच बाहेर गेल्या नाहीत.
त्यांना एरियासुद्धा कळणार नाही. रुद्र, काहीतरी कर पटकन आणि निघ, तू ताईंना घेऊन ये. आणि रुद्रनं पटकन कपडे घातले आणि धावतच गाडीत येऊन बसला आणि थिएटरच्या दिशेने गेला. तसा पिक्चर संपायला अजून अर्धा तास बाकीच होता आणि तो थिएटरच्या दिशेने निघताना थोड्या अंतरावर त्याला विशाल आणि पद्मिनी रस्त्यावर गाडीला टेकून गप्पा मारताना दिसले. आणि तिथे रुद्र गेला. विशालला पाहून त्याला आश्चर्य वाटलं आणि सरळ त्या दोघांच्या पुढे जाऊन तो उभा राहिला आणि त्याला पाहून दोघेही थोडे घाबरले. आणि रुद्र खोचकपणे विशालकडे बघत म्हणाला, काय अग्निहोत्री साहेब, तुम्ही नक्की कुठे कुठे असता हो? नाही म्हणजे जळी स्थळी काष्टी तुम्हीच कसे असता? आणि ताई, तू इथे काय करतेस? आणि आता विशाल म्हणाला, एक मिनिट, तू कोण आहेस यांचा? असं अनोळखी स्त्रीशी रस्त्यावर बोलणं गुन्हा आहे. रुद्र म्हणाला, तुम्हाला मेमरीज लॉस झालाय का साहेब? मी भाऊ आहे तिचा. आता विशालने दरवाजा उघडून गाडीतून त्याची स्टिक हातात घेतली आणि हाताची घडी घातली आणि ती स्टिक रुद्र पुढे नाचवत त्याचा पोलिशी खाक्या दाखवत म्हणाला, अच्छा, भाऊ आहेस का तिचा? याचा काही पुरावा आहे तुझ्याकडे? रुद्र म्हणाला, पुरावा असा काय असणार? आता ती मला ओळखते ना. हो ना ताई? आणि तुम्हीही मला ओळखता की? आणि विशाल म्हणाला, माझं सोड रे, मी सगळ्यांना बरोबर ओळखतो, पण तू त्यांचा भाऊ असल्याचा दावा करतोस म्हणजे त्यांचा रक्षण करता आहेस, हो ना? आणि अशा प्रकारे इतक्या रात्री स्वतःच्या बहिणीला सोडून गेला तू घरी, हेच का तुझं कर्तव्य? आणि काय म्हणाला होतास तू, की तुझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला तू समर्थ आहेस, असंच म्हणाला होता ना? अशी घेतात का काळजी? खरं तर रुद्र, तू वेंधळा आहेस. तेव्हा गावीसुद्धा निघून गेलास त्यांना एकटीला घरी सोडून. आणि रुद्र म्हणाला, हे तुम्हाला कसं माहीत की ती एकटी घरी होती? विशाल म्हणाला, तुझ्या बायकोचा फोन आला होता मला, म्हणून मला माहीत आहे सगळं. आणि आता रुद्रलाही आठवलं की दामिनी म्हणाली होती, दादाला फोन करून सांगते. आणि मग विशाल म्हणाला, आणि काय रे, खूप दावा करतोस ना बहिणीच्या प्रेमाचा? मग हेच का तुझं प्रेम? रात्री अपरात्री कोण सोडून जातं असं तरुण बहिणीला? बोल ना. आणि रुद्र थोडासा लाजून म्हणाला, ते मी जरा विसरलो. आणि विशाल म्हणाला, काय विसरलास? ती काय विसरून जाण्यासारखी गोष्ट आहे का? की एखादी पर्स आहे की बॅग आहे जे विसरून गेलो म्हणतोस? 4 गुंड त्यांची छेड काढत होते. त्या किती घाबरल्या होत्या, हो ना मिस पल्लवी? तुम्ही घाबरला होता ना? मी वेळेवर आलो म्हणून अनर्थ टळला, हे माहीत आहे का तुला? आणि आता हे ऐकून पद्मिनीनं विशालकडे फार आश्चर्यानं बघितलं आणि मनात म्हणाली, हेही काही कमी नाहीत, अगदी ठाकास महाटक आहेत. किती भीती घालत आहेत रुद्रला. आणि रुद्र घाबरून म्हणाला, ताई, खरंच असं झालं? विशाल म्हणाला, त्यांना काय विचारतोस? मी सांगतोय ना, मी इथे पेट्रोलिंगला आलो होतो आणि मला हा सगळा प्रकार दिसला. आणि तू केअरलेस वागलेला आहेस, हे खरं आहे. आता विशाल रुद्रला चांगलाच झापत होता आणि त्या दिवशीचा बदला घेत होता. तू डाल डाल मै पात पात, असंच त्या दोघांचं चाललं होतं. आणि आता रुद्र गप्प बसून ऐकत होता, कारण चूक तर झालीच होती त्याच्याकडून. आणि मग रुद्र म्हणाला, ताई सॉरी, चल गाडीत बस. आणि विशाल कडक आवाजात म्हणाला, अजिबात नाही, आता त्या माझ्या ताब्यात आहेत, मी त्यांना माझ्या म्हणजेच पोलिसांच्या गाडीनं घरी सोडणार. रुद्र म्हणाला, पण त्याची काय गरज आहे? मी आलोय ना, मीच घेऊन जातो ताईला. विशाल म्हणाला, मग ठीक आहे, मग थेट पोलीस स्टेशनला ये आणि तुझ्या ताईला सकाळी घेऊन जा. आमच्या प्रोसिजरनुसार त्या रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये थांबतील. तसं पद्मिनीनं आणखीन थोडंसं रुसून विशालकडे बघितलं आणि म्हणाली, कायद्याचा कसा कुठे वापर करायचा चांगलं जमतं यांना. आणि आता रुद्र घाबरला आणि म्हणाला, नको साहेब, प्लीज ताईला पोलीस स्टेशनमध्ये नको न्यायला. विशाल म्हणाला, नको ना, मग गप्प बसायचं. तू तुझी ड्युटी विसरलास, पण मला माझी ड्युटी करू दे, कारण मी माझी ड्युटी कधीच विसरत नाही, अगदी झोपेत सुद्धा. आणि असं समजू नकोस की मी हे सगळं करतोय कारण त्या तुझी बहीण आहेत.
माझ्या नातेवाईक आहेत म्हणून मी हे करतोय असं मुळीच नाही. त्यांच्या जागी कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं आणि मी तेच करतोय. कळलं? कळलं का? असं विशाल आणखीन आवाज वाढवून म्हणाला आणि रुद्र मान हलवून म्हणाला, हो कळलं. आता उलटा चोर कोतवाल को डाटे असं चाललं होतं विशाल साहेबांचं. एकतर त्यांनी चोरी केली ती केली आणि वर शिरजोरी चालली होती रुद्रवर. मिस पल्लवी गाडीत बसा असं म्हणून विशाल गाडीत बसला आणि तो गाडी स्टार्ट करून निघाला. आणि आता रुद्रच्या तोंडाकडे बघून पद्मिनी गाडीत बसली विशालच्या शेजारी. पण आता रुद्र काहीच करू शकत नव्हता, कारण विशाल सगळं काम कायद्याच्या नियमात बसवूनच चाललं होतं. जिथे रुद्रसुद्धा काहीच करू शकत नव्हता आणि आक्षेपही घेऊ शकत नव्हता. आणि रुद्रने विशालच्या गाडीमागे गाडी घेतली. विशालने तिला ड्रॉप केलं आणि हळूच डोळा मारला आणि परत निघाला. आणि आता रुद्र गाडीतूनच म्हणाला, अग्निहोत्री साहेब थँक्यू. विशाल म्हणाला, त्याची काही गरज नाही, मी माझी ड्युटी केली. नाहीतर पुन्हा गैरसमज करून बसशील की मी तुझ्या कुटुंबियांची मदत करतोय की काय, तेही विनाकारणच असं वाटेल तुला. आणि अशी मदत मी सगळ्यांचीच करतो, कारण सगळ्यांनाच माझी गरज आहे. आता विशाल रुद्रने त्या दिवशी मारलेले टोमणे अजून विसरला नव्हता आणि तो त्याचे टोमणे रुद्रला व्याजासहित परत देत होता. मग दामिनी पद्मिनीला म्हणाली, ताई कुठे होता हो तुम्ही इतका वेळ? तुम्ही ठीक आहात ना? आणि पद्मिनी म्हणाली, साहेबांसोबतच होते, काही नाही झालं मला. आणि मग पद्मिनी झोपायला गेली आणि जसं तिनं स्वतःला बेडवर टेकवलं तसं तिला पुन्हा आजचा आणि सुरुवातीपासूनचा तिचा आणि विशालचा सगळा रोमॅन्स आठवायला लागला. आणि तिने ते लॉकेट उघडलं आणि त्याच्या फोटोकडे बघत बसली आणि तसाच तिचा डोळा लागला आणि ते लॉकेट तिच्या गळ्यात उघडं राहिलं. आणि रुद्रला झोप येत नव्हती. तो ताईच्या काळजीपोटी तिला एकदा बघून यावं म्हणून तिच्या रूममध्ये गेला आणि समोरचं दृश्य पाहून त्याला फार मोठा धक्का बसला आणि तो जोरात ओरडला, ताई. आणि पद्मिनी दचकून उठली. आता रुद्रनं ते लॉकेट पाहिलं असेल का, हे बघूया पुढच्या भागात.